या प्रकारे बघा विळा आहे. विळाने एक 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 तोटा जो आहे ना तो कापून ठेवावा लागतो. इथं खतरनाक काम आहे गाईज. एवढ्या साईडला कापतोय हे बघा. गाईज आधी गायला पाणी पाजून घेतील. एकच भाजीपाला आहे गाईज. आता दुसरा भाजीपाला पण गिलकी आहेत. जय शिवराय, जय शंभूराज, जय सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. चला गाईज मस्तपैकी फ्रेश झालोय. तर घरचे सकाळ सकाळीच शेतामध्ये गेलेले आहेत. मम्मीने त्यांनी टिफिन तयार करून ठेवलं होतं कारण मम्मीने त्या दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला गेलेले आहेत. सो मस्तपैकी आता बघा टिफिन आहे आणि 2 फ्रीजमधल्या बॉटल काढून घेतलेल्या आहेत. मस्तपैकी आता जाऊयात. सुरेश आणि नानान तो शेतामध्ये गेलेला आहे. आज कदाचित मक्की खोडायचं काम चालू आहे. आपलं खोडायचं काम झालंय, मक्की कापण्याचं काम चालू आहे. सेकंड प्रोसेस जी असते आपल्याला मक्कीची ती प्रोसेस आज होणार आहे आपल्या शेतामध्ये. सो नानान तो गेलाय शेतामध्ये. चला मग आपण टिफिन आणि ते घेऊन जाऊयात त्यांच्यासाठी. आपण टिफिन घेऊन आलो. या साईडला बघा टिफिन शेतामध्ये ठेवला आहे. हे बघा नाना आणि सुरांतो पाणी लावून देत आहेत. आता इकडं खोंड्याला मक्की कापल्या गेली बघा यांच्यावाले. हे बघा इथं कापून ठेवली बघा ही मक्की. बरेच एक तुकडं कापून ठेवलं त्यांनी. सकाळ सकाळी चाललेले होते. आणि तुम्हाला ना गाईज ह्या साईडला बघा मी काहीतरी दाखवतो. मागच्या वेळेस जेव्हा आपण आलो होतो ना, ही चिंच जी आहे आपली अशी दाट सावली होती आणि त्याचा ना आता उन्हाळा असल्यामुळे ना संपूर्ण पाला खाली गळून पडला आणि नवीन पाला आलेला आहे बघा. आता तुम्ही पूर्ण हिरवगार पाला आलेला आहे बघा. नवीन पाला. आधीचा जो जुना पाला होता तो सगळा खाली गळून पडला. त्याच्यामुळे थोडंसं आता सावली व्यवस्थित नाही. आताशी पाला फुटायला सुरुवात झालेली आहे. अजून पूर्ण पाला फुटला की अशी दाट सावली येते ना, विचारही करू शकत नाही आपण. चला आता मस्तपैकी इकडं पाणी लावून दिलंय सुराने. त्यांनी खोंड्याला पाणी जाते आपलं तिकडं. बाजूलाच विहीर आहे बघा इथं मस्तपैकी. बाकीचं पाणी खाली काढावं लागतं कारण दोन्ही मोटरांचं पाणी लावून दिलं रे बघा गाईस. दोघं मोटरांचं पाणी लावून दिलं इथं. त्याच्यामुळे थोडंसं बाकी पाणी इथं विहिरीमध्ये सोडावं लागतं आपल्याला. चला आता आपण थोड्याच वेळात जेवणला बसतील. ते पण सकाळचे आले आहेत ना. चला आता थोड्या वेळात जेवणलाच बसणार आहेत ते बघा. ह्या साईडला सगळं तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं होतं ना, मक्की काढण्याचा जो सेकंड प्रोसेस असते ना ती चालू केलेली आहे बघा. इथं ह्या साईडला सगळी मक्की कापून ठेवत आहेत. आणि जी आपण मक्की खोडली ना ती बघा इथं आतमध्ये बघा. बरोबर तुम्हाला इथं दिसेल मक्की बघा. हे चाऱ्याच्या खाली बघा ही मक्की दिसते का. ही आपण आधी जी खोडून टाकलेली होती ती मक्की इथं. आणि हे आता नंतर सेकंड प्रोसेस आहे कापून ठेवलेली सगळी आता मक्की. आता काय करतील, हा चारा सगळा आवरावा लागेल आणि त्याच्यामध्ये जी खाली मक्की दिसते ना आपल्याला ही मक्की पण पुन्हा आवरावं लागेल. म्हणजे अजून 2 प्रोसेस बाकी आहेत गाईज. 2 प्रोसेस आता फिनिश होतील आणि पुन्हा अजून 2 प्रोसेस होतील. त्याच्यावाल्या पूर्ण चारा आवरावा लागेल आणि त्याच्यानंतर मक्की जी खाली ठेवलेली आपण ती पण सगळी गोळा करावं लागेल आपल्याला. ठीक आहे चला आता थोडं जेवण करून घेऊयात. भेटूयात थोड्या वेळात. गाईज आधी काय केलं थोडंसं हे बाकी होतं ना कापायचं. नानान तो म्हणे हे कापून घेऊ आणि नंतर मग जेवणला जाऊ म्हणे. हे बघा ह्या साईडला बघा ही आपली आधीची मक्की आपण जी खोडली होती ती. आणि आता हे कापून ठेवत आहे तिकडे बघा चारा. या प्रकारे बघा विळा आहे. विळाने एक 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 तोटा जो आहे ना तो कापून ठेवावा लागतो. इथं खतरनाक काम आहे गाईज. एवढ्या उन्हामध्ये बघा. सकाळचे आले होते मग आता झालं एवढं थोडंसं बाकी आहे. हे झालं कापून का मग आपण जेवणला बसणार आहोत. बघा तिकडं नाना त्या साईडला कापतोय. हे बघा किती खतरनाक काम असतं गाईस. आणि ह्याच्यामध्ये ना सगळ्यात जबरदस्त ना हे जे तोटे दिसत आहेत तुम्हाला बघा. हे जे दिसत आहेत ना हे खूपच सांभाळून ठेवावं लागतो पाय ह्याच्यावर. जर पाय ठेवला ना त्याच्यावर तर डायरेक्ट कशी चप्पल असत आहेत त्याच्यातनं आत डायरेक्ट पायामध्ये घुसून जातं हे. तर त्याच्यामुळे चालताना ना मक्कीच्या आवरामध्ये खूप सांभाळून चालावं लागतं. नाही तर डायरेक्ट पायामध्ये जो दस असतो तो डायरेक्ट घुसून जातो त्याच्यामध्ये. तर आता थोडा वेळ हे कापलं की आपण जेवणला बसूयात. चला गाईज मक्की कापल्या गेले. बसूयात जेवणला आपण आता. हे बघा मस्तपैकी सगळे घेऊन आले थंड बॉटल. चला आता बसूयातच आपण जेवणला. काय काय माहिती नाही आता अंदाबाला काय काय नाही. हे बघा गाईज मस्तपैकी लोणचं पण रात्री तयार केलं. गिलक्याची भाजी आहे गाईज मस्तपैकी बघा एकदम सुपर.
चला या जेवणला आता. चला गाईज जेवण झालंय आपलं. आता बैलांना म्हणतो आपलं गाईला मक्की कापून घेतील. थोड्याशा मक्की कापायच्या आहेत आपल्याला बैलांना गाईला. आणि मग गाईला मक्की कापून झाल्या की आपण जाऊयात घराकडं, कारण आता ऊन पण खूप झालं आहे. मस्त सकाळ सकाळी काम करायचं आणि दुपारी थोडा वेळ आराम करायचा मस्तपैकी. चला आता जाऊयात आपण, तिथनं मक्की कापून घ्यायचं आपल्याला खोंड्या. चला गाईज आता गाईसाठी बघा इथं चारा घेऊन आला आहे नाना. मस्त गायला टाकल्या जाईल चारा आता थोड्या वेळातच, कारण सकाळी टाकला आहे पण परत आता टाकून घ्यावं लागेल. बघा गाईज थोडंसं साफसफाई करून घेत आहेत, नंतर मग गाईला मक्कीचा चारा टाकला जाईल. थोडीशी साफसफाई चालू इथं, कारण आता बरेच दिवस झाले साफसफाई केलेली नव्हती ना. चला गाईज झालं सगळी साफसफाई. बघा सर्व साफसफाई करून ठेवली. किती घाण होती इथं या ठिकाणी बघा, पूर्ण साफसफाई केली. चला आता गायला चारा टाकून देऊ आणि निघूयात घरी आपण. चला गाईज आधी गायला पाणी पाजून घेतील आणि मग नंतर चारा टाकून द्यायचा आहे. बघा मस्तपैकी गाय पाणी पिते. इथंच कुंड आहे आपल्या बाजूला मस्तपैकी. चला इकडे बघा नाना ते चारा बी घेऊन आला. मक्कीचा मस्त ओला चारा आहे, मस्त खायला. आता पाणी पिलं गेलं की चारा पण खाऊन गेल गाय. चला आता निघूयातच आपण. झालंय आता सर्व काम आपलं, शेताचं काम झालं की निघूयात आपण. बघा मस्तपैकी गाय पण चारा खायला लागली. पाणी पिलं ना मग मस्तपैकी चारा खाते गाय. डबल चारा झाला आता टेन्शन नाही. आता सायंकाळपर्यंत मस्त खात राहील गाय. तोपर्यंत आपण घरी मस्त आराम करून पुन्हा शेतात सायंकाळी यायचं आहे आपल्याला. ना घरी आलो होतो. हे बघा हे मुलं इथं काय खेळतात गोट्या गोट्या. हे एवढ्या उन्हामध्ये का रे, कुणावर राज्य का काय? तसं नाही. अच्छा असं नाही. कधी नशा कुणी धोका दिला तुला रे? नाही का? गाणं म्हणतोय सगळं काहीच आहे बघा, गोट्या गोट्या खेळत आहेत. ए नीट खेळा रे. चला गाईस जाऊ आपण घरी. यांचं काय खेळताय तिथं, मस्त मस्त्या करताय ते. हे बघा चला करूयात आता थोडा वेळ आराम मस्तपैकी. मस्तपैकी फ्रेश झालो, बराच वेळ आता आराम केला, मस्तपैकी झोपलो होतो. आता आपल्याला शेतात जायचंय कारण गिलके तोडायचे आहेत. आज खंडलाईचा बाजार आहे, सो त्याच्यामुळे गिलके तोडून घ्यावं लागतील. पप्पा ते गेलेत, जर त्यांनी तोडून ठेवले असतील तर ठीक आहे, नाहीतर मग आपण पुन्हा तोडूयात. पप्पा ते गेलेले आहेत ऑलरेडी पुढे, आणि आपल्याला परत आता गायला चारा पाणी करायला पण जायचंय. सो चला आता निघूयात आपण. काहीच बघा इथं अर्ध्या रस्त्यातच आलो मी. मम्मी पप्पा ते बघा गिलके तोडून पण घेऊन आले. ते साईडला बघा बांधलेलं आहे गिलके. सुरा पण इथं, सुराला सोडलं मी इथं आणि तिकडे चाललोच होतो. हे मम्मी पप्पा ते येऊन गेलेत गिलके तोडायला. मस्त आपलं काम वाचून गेलं आता. हां आता आपण थोडा वेळ मस्त आराम करूयात. आता काय काम नसणार आहे आपल्याला. हे येऊन गेलेत मम्मी पप्पा ते गिलके तोडून. मस्त म्हटलं गिलके तोडायला जायचं, पण तेच तोडून घेऊन आले ते. सुरा पण आहे तिथे. आता गायला चारा पाणी करून घेऊयात आपण मस्तपैकी. किती एकच टोपलं निघलं काय? दरासच निघले 3 किलो आणि 3-4 किलो नाही फक्त. हा चला काही 3-4च किलो निघालेत गिलके. फोन कुठं आला कुणाचा? हे मला नाही येऊ राहिलं म्हणजे मला थोडं माहिती. मी म्हणतो मग की मुळूच येऊ राहिलं म्हणते. म्हणतो मामुळा नाही त्यांना म्हणत होता म्हणे मक्की वाजल्या आणि चालते म्हणे खडम खडम वाजल्या आणि एकटाच का थोडस? म्हणजे एकटा काय तोडावं म्हणते मोडावं मोडू का माणूस. आता सकाळी ना मला पाठ आहे ना यालाच लावणं पण खालतं पाणी. आता मस्तपैकी मम्मी पप्पा ते बाजारात जातील भाजीपाला घेऊन, आणि सुरा मक्की कापायला जाईल. गाईला चारा पाणी करूयात आणि आपण जाणार आहोत घरी. आता ते कांद्याचं आहे थोडंसं, ते घरी घेऊन जाऊ. मम्मी पप्पा ते चाललेत खंडलाईला बाजाराला. 3-4 किलो तर एकच भाजीपाला आहे गायचा. आता दुसरा भाजीपाला पण फक्त गिलके आहेत, मिरच्या, बाकीचं सगळं गेलं.
चला आता मम्मी पप्पा ते निघालेत. आपण आता गाईला चारा पाणी करून घरी जाऊयात आपण पण. गाईला चारा पाणी केला गेलाय आपला. आता निघूयातच आपण थोड्या वेळात. चला आता झालं इथं बघा. सुरा चारा घेऊन आला, पाणी पाजले आधी गाईला, चारा घेऊन आला. आता बघा वेळ आणतो इथं साईडला ठेवून देईल, हा दरवाजा लावून द्यायचा मस्तपैकी. चला आता निघूयातच आपण घरी जाऊयात मस्त. आता थोडा वेळ आराम करूयात. मम्मी पप्पा ते पण भाजीपाला घेऊन गेलेत बाजारामध्ये. चला आता निघूयात आपण. थोड्या वेळापूर्वी घरी आलो. आता थोडा वेळ मस्त करूयात आराम. नंतर थोड्या वेळात मम्मी पप्पा ते पण येतील, भाजीपाला विकायला गेलेले. सो चला करूयात थोडा वेळ रेस्ट. चला गाईज मम्मी पप्पा ते पण येऊन गेलेत बघा इकडं. हे बघा या साईडला नाना मस्तपैकी कैरी कापत आहे. ह्याचं आपण लोणचं बनवू मस्तपैकी. रात्री बनवलं होतं मी, खूप छान लागलं. इकडे बघा मम्मी ते पण आले आहेत. आता मस्तपैकी डेमचं भाजी करायची आपल्याला. हे बघा मस्त कैरीन ते कापून घेत आहेत. मस्त लोणचं बनवू आपण. चला आता हे झालं की लोणचं बनवून घेऊ आणि मग जेवणला बसू आपण. चला गाईज या जेवणला स्वयंपाक झाला आहे आपला. बघा आता सगळेजण बसले आहेत मस्तपैकी. बघा भाजी बनवलेली आहे. हे बघा आपण आत्ताच लोणचं बनवलं ना ते कैरीचं. बघा मस्तपैकी छान लागतं खायला. चला गाईज या जेवणला सर्वांनी